पुणे हे विद्येचं माहेरघर. त्याच विद्येला शोधत शोधत पुणे पुस्तक महोत्सवात मी पोहोचलो. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याला पाहून आणि चुकलेली बाराखडी बघून मी तिथून पटकन काढता पाय घेतला. तिथून पुढं आल्यावर मला मोठं एक पुस्तकाचं झाड दिसलं. त्या झाडाकडे पाहून मी प्रदर्शनाच्या दिशेने निघालो. पुस्तकांसोबत सेल्फी काढणाऱ्या लोकांना दुर्लक्ष करून मी पुस्तकाच्या स्टॉलवर पोहोचलो. थोडी पुस्तकं पाहिली, आजूबाजूला थोडीशी नजर मारली आणि परत तिथून पुढच्या स्टॉलकडे निघालो. ओसाड पडलेल्या पुस्तकाच्या गावामध्ये मी थोडा वेळ चिंताग्रस्त झालो. इकडं तिकडं बघितलं आणि पटकन इथून निघणं गरजेचं आहे असं म्हणून मी बाहेर आलो. या दुकानामध्ये असलेल्या सुंदर सुंदर डायऱ्या पाहून मला तिथून पटकन काढता पाय घ्यावा वाटला. मग मी गुन्ह्याच्या पाऊलखुणा शोधत शोधत आता म्हणलं दुसऱ्या दुकानाकडे जाण्याची गरज आहे. या दुकानात आल्यावर मी झपाटल्यासारखं पुस्तकं बघायला लागलो. लोकांचा पुस्तक वाचताना वेळ कुठं गेला हे लोकांना कळत नाही, पण मला पुस्तक बघत असताना कुठं वेळ गेला हे कळतच नाही. म्हणून मी असा वेड्यासारखा हे पुस्तक बघ ते पुस्तक बघ असा माझा पुस्तकाच्या दुकानात गेल्यावर उद्योग सुरू असतो. पुस्तकाच्या दुकानातून बाहेर आल्यावर मी एका पुस्तकाला माणूस वाचताना पाहिलं. माणसं पुस्तकं वाचतात इथपर्यंत ठीक होतं. पुस्तकं माणसं वाचायला लागलेली बघून माझ्या अंगावर काटा आला. डोळ्याला दिसणाऱ्या सुंदर अशा संगीताच्या कार्यक्रमाकडे एक नजर टाकली आणि घराच्या दिशेने